लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण फेब्रुवारी 20वा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये का 3000 रुपये जमा होतील आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे लाडक्या बहिणींना डबल धमाका म्हणजे 3000 रुपये एकाच महिन्यामध्ये मिळतील का, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण का जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की 31 डिसेंबरला व 13 जानेवारीला म्हणजे फक्त आणि फक्त 13 दिवसांच्या फरकाने काय झालं होतं की वितरण झाले होते, हप्त्याचे वितरण झाले होते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले होते. त्यावेळेस कोणतेही GR निघाले नव्हते ना कोणती माहिती देण्यात आली होती ॲडव्हान्समध्ये की पैशांचं वितरण होणार आहे. मग फेब्रुवारी 20वा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत वितरण होईल, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये KYC दुरुस्ती प्रक्रियानंतर कशा प्रकारे पैसे जमा होतील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. कारण का तुम्ही पाहू शकता की आपण कितीतरी लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. सरकारी योजनेमार्फत खरी माहिती देऊन लाडक्या बहिणींना असो किंवा इतर योजनेची माहिती देण्यामुळे लाभार्थ्यांना नक्कीच मदत झालेली आहे 100% विथ प्रूफ. KYC दुरुस्तीची प्रक्रिया असो, KYCची प्रक्रिया असो किंवा जे काही फॉर्म्सच्या बद्दल माहिती आहे, ही सगळी सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येते. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती व्हिडिओ पाहत असेल तर आपल्याला नक्कीच फॉलो करा. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, फेब्रुवारी 20वा हप्ता आपण आता खूप दिवसांपासून वाट पाहतच होतो की जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार व ते अखेरीस फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस काय झालं, जानेवारीचा हप्ता जमा झाला. जानेवारीचा हप्ता वितरण होण्यास उशीर का झाला, तर तिथे मेन कारण होतं KYC. आता कोणतेही कारण या सरकारकडे राहिलेलं नाही की लाडक्या बहिणींना उशिरा हप्ता देण्याची. कारण का की KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली होती व लाडक्या बहिणींना खूप म्हणजे मॅक्सिमम लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करायचे होते. त्यामुळे सरकारने काय केलं की उशिराने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं, ज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ता ज्यांना आले नव्हते त्यांना सुद्धा जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे सरकारने KYC दुरुस्ती प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणीने एक संधी दिली व त्यांच्या खात्यामध्ये पैसे देऊन त्यांचे शब्द पूर्ण केलेले आहेत. पण सरकारकडे अजून एक विनंती, KYC दुरुस्तीसाठी तुम्ही जशी संधी दिली आहे तसं प्लीज KYC करण्यासाठी म्हणजे नवीन KYC करण्यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींना संधी द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा गरज आहे, त्यांचे सुद्धा हप्ते सुरू होतील व आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा आपलं तुम्हाला सांगण्यात येईल की KYC नवीन पद्धतीने सुरू झाली आहे. जूनमध्ये तर होणारच आहे, GR मध्ये सुद्धा ते नमूद केलेलं आहे. पण एवढ्या दिवसांचे पैसे लाडक्या बहिणीच्या अडकून राहणार आहेत. तर याद्या तयार झाल्या असल्यामुळे लवकरच पैसे जमा होणार आहेत. आता आपण म्हणतो की कोणत्या प्रकारच्या याद्या असणार आहेत, तर लक्षात घ्या, नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते तुम्हाला जमा झाले नाहीत पण तुम्ही KYC दुरुस्ती केली व त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पात्र आहे का नाही अशा सर्व याद्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. व लाडक्या बहिणींना एक आनंदाची अपडेट आहे की 8 मार्च हे खूप महत्त्वाचं तारीख जरी असली तरी बघा, 2025ला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले होते. 8 मार्च काय असते की जागतिक महिला दिन, वुमेन्स डे असतो व सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे की लाडक्या बहिणींना त्यांचे जे काही हक्काचे 1500 रुपये आहे अशा विशेष दिवशी त्यांच्या खात्यामध्ये ॲज अ गिफ्ट म्हणून देणे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं की 8 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील का नाही, कारण GR आलेला नाही. पण याआधी सुद्धा GR नव्हते आले तरी सुद्धा हप्त्याचं वितरण पैसे आहेत ते फटाफट जमा झालेले होते. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 8 मार्च हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये GR निघाला तर नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे व ते बजेट पूर्णपणे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 6 मार्च रोजी विधानसभेत मांडणार आहेत. तरी आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय आहे ते सुद्धा यावेळेस घेण्यात येणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेमुळे वर्षाकाठी 36,000 कोटी रुपयांचं अतिरिक्त आर्थिक जे काही बजेट आहे ते राज्य सरकारवर पडत आहे व राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन योजनेचा कोणतेही निर्णय घेता येणार नाही व पुढे जाऊन आता कोणतेही इलेक्शन नाही किंवा कोणतेही मोठे निर्णय घेण्याचा सरकारचा काही विचार नसल्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींसाठी हे बजेट असणार आहे. बघा, 2026-27 मध्ये विविध जे काही योजना असतील, शेतकरी योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर लेक लाडकी योजना आहे, याबद्दल बजेटमध्ये ठरवले जातील. निराधार योजना आहे, पण नवीन योजनेचं कोणतीही चर्चा केली जाणार आहे असं दिसून येत आहे. तर बजेटचा जो काही आकार आहे ते महिला कल्याण आहे, पायाभूत सुविधा आहे, कृषी आणि ग्रामीण विकास असतील, सामाजिक
आणि इतर विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांनाही, निराधार बांधवांसाठी आहे, हे पूर्णपणे बजेट ठरवलं जाणार आहे. आपल्याला माहितीच आहे की 2025-26चं बजेट आहे ते 31 मार्चपर्यंत ठरवलेलं होतं. जे आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जे फायनान्शियल इयर होतं, डिसिजन्स होते, त्यांनी ठरवले होते. 10 मार्च 2025 रोजी पूर्ण विधानसभेत त्यांनी ही आर्थिक वर्ष मांडले होते. त्यामध्ये महिला कल्याण म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठी प्राथमिक काय दिली होती की प्राधान्य देण्यात आली होती व त्यावेळेसच 2,56,00,000 इतक्या महिलांना लाभ मिळवण्यासाठी इतक्या निधीची तरतूद त्यावेळेस करून ठेवल्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होतील. मार्च महिना संपण्याच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. कारण का 1 एप्रिलला नवीन फायनान्शियल इयर सुरू होतं व सरकारला बंधनकारक आहे की जे काही फायनान्शियल डिसिजन्स आहे ते 1 एप्रिल पूर्वीच लाडक्या बहिणींपर्यंत करावे लागणार आहेत, जे घ्यावेच लागणार आहे. आर्थिक अधिवेशन असल्यामुळे जे काही आर्थिक दृष्टी गोष्टी आहेत ते पूर्णपणे त्यांना अगोदरच पूर्ण जे डिसिजन्स आहे ते घ्यावे लागणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, तुमची EKYC झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. EKYC दुरुस्तीबद्दल काही प्रश्न सुद्धा नक्कीच विचारा. फेब्रुवारी व मार्च हप्त्याचा आपण जशी काही माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने जर झालं तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 31 मार्च पूर्वीच हे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.